श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण नेहमीप्रमाणे आजचा स्वामी संदेश देखील खूप विलक्षण असाच असणार आहे आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जाणारा असणार आहे. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे रोपट्याला जसं स्वतःभोवती कुंपणाची गरज असते, तसेच मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते. मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते. त्याचं कारण एकच आहे की त्यांना सुंदर आकार यावा म्हणून. ओबडधोबड वाढलेल्या झाडांपेक्षा आकारात असलेली झाडं सर्वांना जास्त आवडतात. अरे कशाची इतकी चिंता करतोस? चिंता ही नेहमी चितेसमान असते. चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची शिदोरी तुझ्या सोबत असेल. अरे कुठल्या एवढ्या गडबडीत असतोच? सुखाच्याच ना. मग तर तुला स्थिर व्हायची गरज आहे. सुखाला कुठे शोधतो? सुख तर त्या फुल पाखराप्रमाणे आहे. त्याच्या तू जितका मागे पडणार आहे तितकंच ते लांबणार आहे. पण तू जरा स्थिर झाला, शांत बसला की तेच सुखाचं फुलपाखरू आपोआप तुला शोधत तुझ्या खांद्यावर येऊन बसणार आहे. म्हणून थोडं स्थिर होण्याचा प्रयत्न कर. तू सुखाला शोधतोस म्हणजे ते असं झालं की सूर्य स्वतःच प्रकाशाच्या शोधात निघाला आहे आणि पाणी तहान भागवणाऱ्याच्या. तुझ्याबद्दल जर लोक उगाच वेडं-वाकडं बोलत असतील तर उदास होऊ नकोस. लोक त्यांच्याच बद्दल बोलतात ज्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखं असतं. अरे गर्दीत सगळे लोक चांगले असतील असं नाही आणि चांगल्याच लोकांची सगळी गर्दी असते असंही नाही. म्हणून तेच घे तुझ्या जे हिताचं असणार आहे. बाकी तुझ्यासाठी सगळं काही व्यर्थ आहे असं समजून सोडून दे. तुझे रहस्य, तुझे विचार, तुझं नियोजन, तुझी स्वप्न आणि तुझी मिळकत कधीच कोणाला सांगू नकोस. कारण समोरची व्यक्ती तीच असली तरीही वेळ मात्र बदलत असते आणि वेळेनुसार प्रत्येक मनुष्य देखील बदलत असतो. म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. तुला काही सांगावंसं वाटलं तर नक्कीच तू आमच्या जवळ ये. आमच्या समोर तुझ्या सगळ्या काही व्यथा मांड, सगळा काही आनंद तू आमच्या समोर सांग. तुझ्या आनंदाला कुणाची दृष्ट न लागून देण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत आणि तुझ्या संकटांना पूर्णविराम देण्याची ही जबाबदारी आम्हीच घेणार आहोत. अरे तू देखील माझंच प्रतिरूप आहेस. फरक इतकाच की मी हे जाणतो आणि तू ते जाणत नाही. मी हे जाणतो आणि तू ते जाणत नाही. ही नियती तुझ्याकडून काही गोष्टी हिरावून घेत असते आणि नेमकं त्यावेळेस तुला त्याचं फार वाईट वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा ही नियती तुझ्याकडून काहीतरी हिसकावून घेते, हिरावून घेते, तेव्हा त्या नियतीला त्याहीपेक्षा अनमोल काहीतरी द्यायचं असतं. म्हणूनच ही नियती तुझे हात रिकामे करत असते. अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास असतो. म्हणून त्या दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा तुला मिळालेला हा जन्म आहे, हे आयुष्य आहे, ते हसून खेळून जगण्याचा प्रयत्न कर. हा सुंदर जन्म जर तुला मिळालेला आहे तर नक्कीच तुझ्या या भगवंताने तुझ्यासाठी काहीतरी योजना देखील आखलेल्या आहे. म्हणून हे आयुष्य रडत रडत घालवण्यापेक्षा आनंदात घालवण्याचा प्रयत्न कर. कारण मृत्यू हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस हा तुझा आहे आणि आजच्या दिवसावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे. आता ह्या आजच्या दिवसाला तुला सुखात घालवायचं की दुःखात घालवायचं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. अरे ज्याने तुला इतका सुंदर जन्म दिला तो त्या जन्माचा शेवट कधी वाईट होऊ देईल का? एवढा तरी विचार तू कर. प्रत्येकाचं जीवन हे सुंदरच असतं. जसं पावसाच्या पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब हा स्वच्छच असतो, पण जेव्हा हा स्वच्छ थेंब मातीत मिसळतो तेव्हा त्या स्वच्छ पाण्याला गढूळ रंग येतो. पण तो गढूळ रंग त्या मातीपासून आलेला असतो हे सगळं जण विसरून जातात.
आणि कोणीही मग त्या मातीला दोष देत नाही, तर पाणी गढूळ आहे असंच म्हणतात. तसंच तुझं जीवन देखील सुंदरच आहे. मी प्रत्येकाला सुंदर आयुष्य देतो, सुंदर जीवन देतो, पण तरीही तुझे कर्म ह्या कलियुगातील वाईट आचार विचार तुझ्या जीवनाला गढूळ करत असतात. पण तू मात्र दोष आम्ही दिलेल्या सुंदर जीवनाला देतो. तुझ्या चुकांकडे तू लक्ष देत नाही, सरळ सरळ तुझ्या चुकांवर पांघरून घालतोस. म्हणून तुला सांगतोय, अरे जागा हो, हे आयुष्य तुझं सुंदरच आहे, पण तुझ्या वाईट कर्मांमुळे मात्र तू त्या सुंदर आयुष्याचं फक्त खेळणं बनवून ठेवलंय. म्हणून जितक्या लवकर तितका ह्या गोष्टींवर विश्वास ठेव आणि आमच्या नामाची जोड घे, कारण आमच्या नामाची जोड ज्याच्या आयुष्याला लाभते त्याचं आयुष्य पुन्हा एकदा सोन्यासारखं होतं आणि मग हे सुंदर आयुष्य त्या व्यक्तीला अगदी भरभरून सगळं काही देतं. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यात तुझ्या कर्मानुसार जे जे तुला मिळणार आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर. त्याचा स्वीकार करून आनंदात आणि आमच्या भक्तीत जगायला शिक. जीवनाच्या या गडबडीत थोडं हसून घे. धकाधकीचं आयुष्य तुझं आता थोडं जगून घे. धकाधकीचं आयुष्य तुझं आता थोडं जगून घे. जीवनात सुख यावं म्हणून खरं तर तुझी ही धडपड चालू असते. जीवनात सुख यावं म्हणून खरं तर तुझी ही धडपड चालू असते, पण त्याच धडपडीत रोजच्या रोज तुझं हे जीवन क्षीण होत चाललं आहे, हे ध्यानात ठेव, हे ध्यानात ठेव. अरे तू मला राम म्हण नाही तर कृष्ण म्हण, स्वरूपात भेद जरी असला तरी ही शक्ती मात्र एकच आहे. ही दुनिया सदैव तुझी बाह्य दिखाव्यावरून तुझी किंमत करेल, पण मी मात्र तुझी नियत बघून तुला फळ देईल. माझ्या भक्तांचे स्मरण करता करता मलाही एक अनुभव येतो. माझ्या भक्तांचे स्मरण करता करता मला देखील एक अनुभव येतो. स्वामींचा मग पुन्हा स्वामीच बनून जातो. स्वामींचा मग पुन्हा स्वामीच बनून जातो. तू निश्चिंत राहा, बाकी मी पाहील. तू पुढे चाल, मागे मी राहील. अरे तू निश्चिंत राहा, बाकी मी पाहील. तू पुढे चाल, मागे मी राहील. कुठे जा तिथे दर्शन मी देईल. कुठेही जा तिथे दर्शन मी देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ही शक्य मी करीन. तुझ्यासाठी अशक्य ही शक्य मी करीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा जो स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच खूप सुंदर असा हा संदेश होता आणि या संदेशाच्या मार्फत आपल्याला खूप मोलाच्या अशा गोष्टी देखील शिकायला मिळालेल्या आहे. आणि काही वाक्य अगदी मनाला भिडणारी होती आणि तितकीच ती सत्य देखील होती. बघा ना, बऱ्याचदा आपलं हे सुंदर आयुष्य आपणच खडतर बनवतो. खरं तर हे आयुष्य प्रत्येकाला सुंदर मिळालेलं आहे, पण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असण्याची कारणं आहे ती आपलीच कर्म. आपल्या कर्मांमुळे आपल्याला कधी चांगली फळं मिळतात तर कधी वाईट मिळतात आणि मग तरीही आपण देवाला दोष देतो. असं न करता इथून मागच्या जन्मांचं माहीत नाही, पण हा जन्म जर आपल्याला लाभलेला आहे तर या जन्मात फक्त चांगली कर्म करायची आणि मुख्य म्हणजे नामस्मरण करायचं. जो व्यक्ती सतत नामस्मरण करतो त्या व्यक्तीची वाईट कर्म देखील हळूहळू संपू लागतात आणि त्याचं आयुष्य पुन्हा एकदा सोन्यासारखं होतं, कारण त्याच्या आयुष्याचा सगळा काही कार्यभार स्वतः स्वामी माऊली सांभाळते. हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तुम्हालाही स्वामींचा अनुभव आलेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. धकाधकीच्या आयुष्यात जर आपल्याला कुठेतरी शांतता हवी असेल तर स्वामींशिवाय पर्याय नाही. म्हणून स्वामींच्या सेवेत तल्लीन व्हा आणि स्वतःचा आनंद स्वतःच शोधा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.